Zore, Associate Professor from SVKV College of Nursing Education under जीतो ट्रस्ट. सो आज मला इथे सदानंद आयुर्वेद राजश्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पंडित यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रण केलं होतं महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी. सो मी त्यांचे आभार इच्छित करू इच्छिते. नमस्कार. आज मी डॉक्टर अक्षता पंडित यांच्या सदानंद आयुर्वेद सेंटर इथे आलेले आहे आणि महिला दिनानिमित्त डॉक्टर अक्षता यांनी खूप अशा स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यांनी त्यांच्या इथे रिक्षा चालक महिला असतील, बचत गटाच्या महिला असतील, यांच्यासाठी मोफत नाडी परीक्षा आणि औषध वाटप या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि डॉक्टर अक्षता ही नेहमीच खूप छान उपक्रमांचं आयोजन करत असते. अक्षताला माझ्याकडनं भरभरून ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व महिलांना काय आवाहन कराल, म्हणजे महिला सक्षमीकरता काय आवाहन कराल महिलांना? महिला दिनाचं औचित्य साधून खास महिलांकरता हा जो काही कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि महिलांनी सुद्धा आयुर्वेदाकडे जावं जेणेकरून कुठलीही इतर साईड इफेक्ट न होता वैद्यकीय ट्रीटमेंट आणि घरच्या घरी ते करू शकतात. त्याच्यामुळे आयुर्वेदाला त्यांनी महत्त्व द्यावं. थँक्यू. आपण पाहिलं की सुंदर असा उपक्रम या ठिकाणी सदानंद आयुर्वेद राजश्री या हॉस्पिटलमध्ये केला जातोय. आपल्यासोबत आज जोडल्या गेलेल्या आहेत माजी महापौर मीनाक्षी शिंदे. मॅम नमस्कार. काय सांगाल, महिला दिनानिमित्त असं सुंदर असा कार्यक्रम आहे, काय सांगाल? खरं तर अक्षता पंडित हिचं कौतुक करेल, कारण गेले महिनाभर ती सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे मोफत कॅम्प अरेंज करते. आणि आज मला असं वाटतं जो दुर्लक्षित घटक आहेत, रिक्षाचालक असेल, पोलीस महिला आपल्या आहेत किंवा बचत गटाच्या महिला आहेत, त्यांच्यासाठी तिने कॅम्प अरेंज केलेला आहे. तो खूप चांगला असा प्रतिसाद तिला मिळतो आहे. मोफत नाडी परीक्षण असेल, मोफत औषध असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं वितरण ती महिला दिनाचं औचित्य साधून तिने ठेवलेलं आहे. आणि खरं तर तिचं कौतुक आहे, कारण गेली 12 वर्ष सातत्याने ती या प्रभागात किंवा खोपटसारख्या ठिकाणी ती काम करते आणि तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आणि महिला पण तुम्ही बघत असाल आज मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहेत आणि तिच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत.